काशी पितावर हार गळा काशी पितावर माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख वाहिन श्रीमुखावरीने वाहिन श्रीमुखावरीने तुळसी हर घडा आशे गीतांबरा तुळसी हर घडा आशे गीतांबरा पागिन श्रीमुख आवडीने आवडीने पागिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा आधी पितांबर तुळसी हार गळा तुझी घाले गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची धान तुळसी हार घडा काशी पितांबरा तुळसी हार घडा काशी पितांबरा आवडे निरंतर हेची धान घेती धान आवडे निरंतर घेती धान तुळसी हर घडा काशी पितांबर तुझी काने कळ काशी पितांबर तुळसी हर घडा काशी पितांबर काशी पितांबर विठोबा रखुमा हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण
धनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तो माधव बरवा तो माधव माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताती सुकृताती बहुत सुकृताची जोडे जोडे बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा माधव बरवा हाय सर्व दुःखाचे आगर सर्व दुःखाचे आगर ते आगर ते आगर पापन कुमारे विवर आपण कुमारे पापन कुमार कुमारे हाय तो विठ्ठल बरवा बरवा बघा विठ्ठल बरवा नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन 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 बीज जाता शिनतेची पड बीज जाता
जाताशी न तिची फळ विध जाताशी न तिची फळ नामधड करा सहस्रनामाचा नामधड करा सहस्रनामा नामधड करा सहस्रनामाचा नामधड करा सहस्रनामा हे भवसिंधूचे तळी पावे देववसंतुती तडी पाव देववसंतुती तडी पाव नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र वेद जाता शिन देती बळ वेद जाता विना तेची फळ वेद जाता विना तेची फळ कामने काळा हाना तोंडावर कामने काळा हात तोंडावर कामने काळा हाना तोंडावरी कामने काळा हात तोंडावर आता बरा हरे राम मानी राता भरा हरी राम वाणी राता भरा हरी राम वाणी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र वेद जाता शिन देती फळ जाता सिनातेची फळ जाता सिनातेची फळ डोंबार कुमारी हरि हरि डोंबार कुमारी ऐची जोडी करा राम कंठी धरा ऐची जोडी करा राम कंठी धरा जोडी करा ऐची जोडी करा राम कंठी धरा ऐची जोडी करा ऐची जोडी करा ऐची जोडी करा ऐची जोडी करा जोडी करा राम कंठी धरा ऐची जोडी करा ऐची जोडी करा राम कंठी धरा कंठी धरा ऐची जोडी करा ऐची जोडी करा राम कंठी धरा ऐची जोडी करा राम कंठी तेरे दुख मेरा गर्भ भाग तेरे दुख मेरा गर्भवात नाशिवंत आटी नाशिवंत आटी आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी नाशिवंत आटी प्रिया पुत्र या
शीन वेद जात शीन शीन वेद जात शीन शीन त्याची फळ वेद जात शीन तेची वेद जात शीन वेद जात शीन तेची फळ वेद जात शीन विद्या
टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी वाजवा पुंडलिक वरदान देव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु महाराज मोठे बाबा गुरु नतुसिंह बाबा गुरु बोधे बाबा गुरु कृष्णाजी माऊली पुत्र हनुमान करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची फड नावधड करा सहस्रनामाची जे भवसिंधूची थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची फड तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता बरा हरी रामबाणी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज जाता शीनतेची फड समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगनन ही तपानी मंडनम मंडनानानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदेदवलहासम श्री विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजबम मारुत तुल्य वेगम जितेंद्रम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजम वानरायुत मुख्यं श्रीरामधूतं शरणं प्रपद्ये अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला तो गुना तिथे का अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला तो गुना तिथे का जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पै माता ठेविला नका पाहू गुणदोष जालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सरस्वती मात द्यावे मज श्रुती येतो का कुडती तुझ लागे आपल्या बाळास जरी आता ते न करी फजती या जना माझे विठ्ठल ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची फड प्राप्त प्रसंगी प्राप्त सरी प्राप्तच गावे जमलेले सजन माता पितांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता म्हणून दाखवलेला अभंग मान भगवत भक्त जगद्गुरु जगतवंदने देहूचे सुप्रसिद्ध मूर्तिमंत पुतळे ज्यांनी आपला हिंदू धर्म कडून दिला ज्यांच्यामुळे खरं तर आपण हिंदू म्हणून जन्माला आलो छत्रपती शिवबाराजे राजांचे धर्मगुरू असा जगद्गुरु तुकोबार आहे त्या तुकोबारांचा 4 चरणाचा गोड आणि चिंतनीय उपदेशा प्रकरणातील अभंग तुम्हा सर्व सज्जन माता पित्यांच्या सेवेकर्तेमध्ये घेतलेला आहे अभंग आज तुकोबारांचा आहे थोडं रिटर्न कमी राहू द्या डबल हाऊस अभंग आज तुकोबारांचा आहे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबार आपल्याला उपदेश करत आहेत महाराज म्हणतात त्या मानवी जीवनामध्ये आपण जन्माला आलो एक काम करा तुम्ही जोडी करा आणि जोडी करून काय करा भगवंताचं नाव कंठामध्ये धारण करा पर महाराज आम्ही सगळे जोडी करायला तयार आहे पण जोडी म्हणजे नेमकं काय आणि त्या देवाचं नाव कंठामध्ये धारण केल्यानंतर आमचा फायदा तरी काय होणार आहे त्या अभंगाच्या माध्यमातून अनेक प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू त्या अगोदर अल्पसा परिहार देणं तो अत्यंत गरजेचं आहे वक्त्यात त्यात करतो सुद्धा निमाला अनुसरून साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुणे झपली नाडसे नगरी या नाडसे नगरीमध्ये ज्यांना यो लोकाची यात्रा संपूर्ण जवळजवळ आज 1 वर्ष परिपूर्ण झाले
असे हरिभक्तपणा आदरणीय गूढ व्यक्तिमत्व कैलासवासी बाबा सो हिम्मत पुंडलिक भांबरे हिम्मत बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने पुण्यस्मरणानिमित्ताने आजची कीर्तनाची सेवा आहे. बाबांच्या पश्चात बाबांचा समस्त परिवार, त्यांच्या पश्चात आईसाहेब हजर आहेत, त्यांच्या पत्नी हयात आहेत, त्या गंगा भागीरथी मंगलाबाई हिम्मत भांबरे, त्यांच्या पश्चात त्यांना 2 चिरंजीव हरिभक्तपणा आदरणीय सुरेश हिम्मत भांबरे, हरिभक्तपणा आदरणीय सुनील हिम्मत भांबरे, त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगी रेखाताई अनिल देवरे राहणार मजदी आणि समस्त भांबरे परिवार. या परिवारातील दोघही मुलांकडून आजची कीर्तनाची सेवा आहे. पाहायला गेलं बाबांना जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण झाले, पण तरीसुद्धा त्यांच्या निमित्ताने काहीतरी ज्ञानदानाचा कार्यक्रम घडावा हा पवित्र विचार आहे दोघही चिरंजीवाच्या मनात आला. त्या विचाराला चालना म्हणून हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला. त्या दोघही मुलांकरता सगळ्यांनी टाळी वाजून त्यांचा अगदा गौरव करायचा. आभार मानावं तेवढं कमीच आहे आणि धन्यवाद व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. ज्यांच्या माध्यमातून सेवेचा योग आला, आपल्या परिसरात वैभव, महाराष्ट्रभर ज्यांचं भजनाच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे, महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट, गोड व्यक्तिमत्व, माझ्यावर विषंत करणारे प्रेम करणारे सागरजी बाबा सोमपूरकर महाराजांच्या माध्यमातून नाडसे नगरीतील सगळ्या ग्रामसंत दर्शनाचा योग आला. माझं मी परम भाग्य समजितो. या 1 दिवसीय कीर्तनाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित सगळी महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आहे. आपल्या परिसराचं दुसरं वैभव, महाराष्ट्रभर ज्यांचं भजनाच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे, महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट आमचे भाऊसाहेब बाबा वडीलकर उपस्थित आहेत. आपल्या गावाचं वैभव भजन सम्राट आमचे कल्याण महाराज नाडसेकर उपस्थित आहेत. भजनी मंडळ, गावातील परिसरातील सगळी गुणजन भजनी मंडळ मृदुंगावर मला साथ देण्याकरता, धुळे जिल्ह्याचं वैभव, महाराष्ट्रभर ज्यांचं मृदुंगाच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे, असं वाटतं त्यांनी वाजवत राहावं आणि त्यांच्या तालावर आपण सगळ्यांनी डोलत राहावं, असं गूढ ज्यांचा हात आहे. माझे परम मित्र लहान गुरुबंधू मृदुंग सम्राट आमचे निलेशजी महाराज भामणेकर उपस्थित आहेत. आदरणीय नेरकर सरसुद्धा विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये आयुष्य गेलं. इकडे परमार्थाची सुद्धा सेवा चालू आहे. त्यांचेच बद्दू चोपदारसुद्धा आहेत, दोघं चोपदार दादा आहेत. गावातील परिसरातील सगळी गुणजन भजनी मंडळ ज्यांची सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे, या परिसरामध्ये ज्यांना सिस्टीमच्या बाबतीत जोड नाही, जितकी साऊंड गोड आहे तितकं ऑपरेटरसुद्धा गोड आहे. योगेश दादा, शिवमुद्रा साऊंड सर्व्हिस नांद्रे, आपणही उत्तम साऊंड लावला, आपला आभार व्यक्त करतो. या कीर्तनाचा कार्यक्रमाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रभर व्हावा याच्याकरता चित्रीकरणाचं माध्यमसुद्धा आपण बोलवलेलं आहे. आपले कैवल्य साम्राज्य यूट्यूब चॅनल आमचे नामदेव दादा यांचे उत्तम चॅनल आहे. आपण सगळ्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि वेळोवेळी कीर्तन पाहण्याचाही आपण प्रयत्न करायचा आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी चित्रीकरणाचं काम तेही करत आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे निलेश दादा सोमपूरकर सह उपस्थित, त्यांचे आभार व्यक्त करतो. गावातील परिसरातील सगळी गुणजन भजनी मंडळ आपण सुद्धा सगळे लोक वेळात वेळ काढून कीर्तनाकरता उपस्थित दिली, आपले आभार व्यक्त करतो. विषयाकडे जरा प्रवृत्त होतो. विठ्ठल आज या भांबरे परिवारातील बाबा निघून गेलेले, तर या परिवाराला माझी विनंती, बाबा गेले म्हणून त्यांच्या नावाने तुम्ही दुःख व्यक्त करीत बसू नका. बाबा गेले म्हणून त्यांच्या नावाने आपण शोक व्यक्त करीत बसू नका. परिवारातील काही जाणकार लोक म्हणतील, महाराज ज्या बापाने आडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचे दिवे करून आम्हाला लहानाचं मोठं केलं, तो आमचा बाप आम्हाला सोडून गेल्यावर आम्ही दुःख नाही व्यक्त करायचा, मग का आनंद व्यक्त करायचा का? बाबांच्या नावाने तुम्ही दुःख व्यक्त करू नका असं माझं मत नाही. बाबांच्या नावाने तुम्ही शोक व्यक्त करू नका याही मताचा मी माणूस नाही. माझं एकच मत आहे, आज बाबा गेले म्हणून त्यांच्या नावाने तुम्ही दुःख व्यक्त करत आहात, बाबा गेले म्हणून त्यांच्या नावाने तुम्ही शोक व्यक्त करत आहात, पण ध्यानात ठेवा, ज्या वाटेने आज बाबा गेले उद्या त्याच वाटेने आपल्याला जावं लागणार आहे. मग किती लोकांचा शोक आणि दुःख तुम्ही या ठिकाणी व्यक्त करणार आहात? मुळात बाबा ज्या लोकात आपण जन्माला आलो, ज्या लोकात ना मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवशी मरावं लागणार आहे. सोपं करून सांगू का, ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये ते 1200 रुपयाचं रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन 50,000 रुपयाला टोचून घेतलं, ते राहिलेत का हो? ज्यांनी 1200चे 50 रुपये तयार केले ते डॉक्टर तरी राहतील का? आलेल्या प्रत्येक जीवाला मरावं लागणार आहे. बाबा
व्यवहारातले सगळी नाती तुम्हाला तोडता येतील. बघा तुम्ही काय क्षुल्लक कारणावरून भाऊ भावातलं नातं तोडून टाकतात. काय क्षुल्लक कारणावरून बहीण भावातलं नातं तोडून टाकते. काही क्षुल्लक कारणावरून नास्तिक मुलं आपल्या वडिलांचं नातं तोडून टाकतात. व्यवहारातले सगळी नाते तुम्हाला तोडता येतील, पण मृत्यूचं नाते इतकं बडकट आहे, काही केल्याने तुमच्याकडून ते तुटू शकत नाही. हे नातं माणसाच्या जीवनामध्ये एकदाच येतं, माणसाला डायरेक्ट सोबत नेतं. या नात्यासारखं खरं नातं मृत्यू लोकात कोणतंच नाही. मौत ने हर एक जीव से रिश्तेदारी कर रखी है. मौत ने हर एक जीव से रिश्तेदारी कर रखी है. आज किसी से तो कल किसी और से. आज कोणाला तरी मृत्यू जवळ करणार आहे, उद्या कोणाला तरी करणार आहे. जाणं मात्र प्रत्येकाचं निश्चित ठरलेलं आहे. अहो कीर्तनाला आलेले लोक सुद्धा जाणार आहे, जे कीर्तनाला आलेले नाही ना ते सुद्धा जाणार आहे. आणि जो तुमच्या समोर 1-1.5 तास कंबर कसून कीर्तन करणार आहे, हा कीर्तनकार आहे जाणार आहे, आणि याचा बाप सुद्धा जाणार आहे. महाराज म्हणतात आपल्या आजे पंजेच्या वाट्यात आधा मेला पण दा मेला, आधा मेला पण दा मेला, बाप मधन गेला, आधा मेला पण दा मेला, आधा मेला पण दा मेला, आधा मेला पण दा मेला, बाप मधन गेला, आधा मेला पण दा मेला. देखत देखत ना तू पाहतो बघितैसा झाला, देखत देखत ना तू पाहतो तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पाहतो तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पाहतो तोही तैसा झाला. हा उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, पाय आले मोठे, उठा उठा जागा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, पाय आले मोठे, उठा उठा जागा पाठी. महाराज म्हणतात आपले पूर्वज ज्या वाट्याने निघून गेले त्याच वरती एक दिवशी वाटचाल करावं लागणार आहे. आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तूही तैसा झाला. त्याच वाटेला आपल्याला जावं लागणार आहे. अजून सोपं करून सांगतोय का, सध्या तरी तुमच्या आमच्या गाड्या या पार्किंग मध्येच लागलेल्या आहे. आता कधी काय होईल सांगता येत नाही. सध्या तरी सगळ्यांच्या गाड्या ह्या पार्किंग मध्ये लागलेल्या आहे. आणि आपलं स्टेशन जर कोणतं असेल, यमपुरी नावाचं स्टेशन आहे. जायचं परत का स्टेशनवरती जे, फक्त फरक एवढाच आहे, काही लोकांच्या गाड्या जरा लवकर सुटतायत, काहींच्या थोड्याफार लेट सुटतात, पण सुटतील सगळ्यांच्या. पोचतील एका ठिकाणी, ठिकाणाचं नाव यमपुरी. माझ्या मताचं मी बोलत नाही. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये गुढ उदाहरण दिलेलं आहे ओवीच्या माध्यमातून. ज्ञानोबरा म्हणतात जर सूर्योदय झाला की सूर्यास्त होते, सकाळ झाला की संध्याकाळ होते. कधीतरी जीवनामध्ये सुख येतं, दुःख येतं. हे जसं जीवनाचं कालचक्र आहे, तसंच मृत्यू लोकात ज्यानं पहिला श्वास घेतला शेवटचा श्वास सरित सोडावं लागणार आहे. ज्ञानोबरांचं वाक्य, उपजेते नासे नास लेते पुनर्पितिसे, ये गति का यंत्र जैसी परिभ्रमेगा. किंवा 9 मर गए 10 मर गए 788, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी, जम का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का. भल्या भल्या लोकांना देह त्यागावा लागला, आपल्याला का म्हणून त्यागावं लागणार आहे. बाबा याच्या पुढे जाऊन कबीर महाराजचं असं वाक्य वापरतात, कधी बाहेर गावाला तुम्ही फिरायला गेले ना, कॉलरला हात लावून म्हणू नका नाडसे माझं गाव आहे. कॉलरला हात लावून म्हणू नका की सोमपूर माझं गाव आहे. कॉलरला हात लावून म्हणू नका वडील माझं गाव आहे. आणि कॉलरला हात लावून म्हणू नका की नारणे माझं गाव आहे. कबीर महाराज म्हणतात माफ करा भाऊ, हे तुमचं आमचं गाव नाही, अरे येतं मुर्द्यांचं गाव आहे. कबीर महाराजांचं वाक्य आहे, साधो साधो हे मुर्दो का गाव, 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 साधु साधो हे मुर्दो का गाव,
काका साधो साधो हे मुर्दो काका साधो साधो हे मुर्दो काका साधो साधो हे मुर्दो काका साधो साधो रे मुर्दो काका साधो साधो रे मुर्दो काका साधो साधो रे मुर्दो काका साधो रे मुर्दो काका वीर भी मर गए पैगंबर मर गए वीर भी मर गए पैगंबर मर गए वीर भी मर गए पैगंबर मर गए मर गए मर गए मर गए जिंदा दोगी हाँ मर गए जिंदा दोगी साधो साधो है मुर्दो काका 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 साधु साधु रे 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 मुर्दो काका महाराज म्हणतात भाऊ मुर्द्यांच्या घामध्ये आपण जन्माला आलो मरावं प्रत्येकाला लागणार आहे साधून घ्या तुम्ही गुरु मर गया चेला मर गया मैं गा हके मरनो की रे साधू 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 हे तो मुर्दो का गाव रे मुर्द्यांच्या गावामध्ये जन्माला आपण लोक मरावं प्रत्येकाला लागणार आहे मृत्यू आठवडे जाणं मात्र प्रत्येकाचं निश्चित आहे आता मी म्हणतो मृत्यू आठवडे जावं प्रत्येकाला लागणार आहे बाबा मी जितकं तुम्हाला मृत्यू सोपा सांगतो ना तितके तुम्ही त्याला सोपा समजू नका जरी जो आपल्याला सहजासहजी नेत असेल सोबत तरी त्याला तुम्ही सोप्यात घेऊच नका मृत्यू बोललं एक कठीण आहे बघा तुम्ही काय काय गावामध्ये इतके चांगले वागणार लोक राहतात इतके चांगले वागणार लोक राहतात गावातल्या लोकांच्या मनामध्ये त्या माणसाविषयी वेगळंच प्रेम राहतात काही लोक एखाद्या माणसाला सहज म्हणून टाकतात अहो तो आमका माणूस आमच्या गावातला देव माणूस आहे मला सांगा एखाद्याला देवाची उपमा देणं म्हणजे काहीतरी चांगला गुण त्याच्यात दिसला तर लोक देव म्हणतात देवासारखा वागणारा देव माणूस गावातल्या लोकांना वाटते आणि आपल्याला सोडून जाऊ नये पण म्हणतात ना जो आवडे सर्वासी आणि तोच आवडे बघा मृत्यू किती विचित्र आहे ज्याच्याबद्दल प्रेम आहे आपुलकी जो रावासा वाटतो तो सगळ्यांना सोडून निघून जातो नेमकं काही काही लोकांना सगळं गाव कंटाळलेलं असतं लोक नवसं करतात ही ब्यात केव्हा खपन तर खपो पण नेमकं तीच ब्यात शताब्दी महोत्सव पूर्ण करून टाकतो इतका मृत्यू विचित्र आहे ज्याच्याबद्दल प्रेम आपुलकी रावासा वाटतो तो सोडून निघून जातो ज्याचा वीट आलेला डोळ्यासमोर फिरतो इतका विचित्र आहे मी नेहमी कीर्तनात विनोदान सांगतो मृत्यू सहजासहजी येत नाही मृत्यू आपल्या जीवनामध्ये येण्याकरता 3 गोष्टी अगोदर आपल्या जीवनात याव्या लागतात कोणकोणत्या आहे का पहिला काळ दुसरा वेळ आणि तिसरा आहे स्थळ काळ वेळ आणि स्थळ ज्या दिवशी आपल्या जीवनात एकत्र आल्या आपला बाप किती मोठ्या पदाला असू द्या न्यायला आलेला बाप 1 मिनिट संधी देणार नाही काळ वेळ आणि स्थळ पण काही वेळेला काय होतं बाबा काळ येतो पण वेळ येत नाही तो माणूस मरत नाही काही वेळेला काळ येतं वेळ येतं पण स्थळ येत नाही तो माणूस मरत नाही आणि या 3 गोष्टीवरती विजय मिळवता येत नाही पण तरी काही बहादर याच्यावर विजय मिळवायला पाहतात एक 80 वर्षाचा म्हातारा मरण्याकरता काशील गेला आता त्याने घरीच मरावं ना तो काशील गेला का काशील गेला कारण असं म्हणतात काशीला मेल्यानंतर माणसाच्या जीवनात मोक्ष प्राप्त होतो म्हणजे किती उलट आहे लोकांचं आयुष्यभर इकडे कुटाने करायचे आणि मोक्ष घ्यायला काशी जायचं कोणी शिकवलं आपल्या जीवनामध्ये मोक्ष मिळावा याच्याकरता म्हातारा मरण्याकरता काशील गेला 6 महिन्यात तटे राहिना पण दल्लाले मरणच उन्हणे शेवटी किती सण दल्ला करू ना घर येतात दल्ला जीव सोडली ना काय गंमत हो 6 महिने काशीला राहून त्याला मृत्यू आला नाही आणि घरी आल्या त्याला का मरावं लागलं काय कारण आहे कारण आहे का 6 महिने काशीला राहून मृत्यू आला नाही कारण काशीला काळही नव्हता वेळही नव्हता आणि स्थळ सुद्धा नव्हतं आल्या मरावं लागलं घरी काळ वेळ स्थळ त्याच्या आतुरतेने वाट पाहत होतं या 3 गोष्टीवरती विजय मिळवता येत नाही तरी काही लोक कॉलरला हात लावून म्हणतात
आमना बाबाले कनी अख्खं गाव घाबरत. मग तो पासना भावना वाटत होईल म्हणून तरी गाव घाबर. अरे तुमच्या बाबाला गाव घाबरते यात नवल नाही. तुमच्या बाबाला तालुका घाबरत असेल यात ते नवल नाही. तुमच्या बाबाला भारतच घाबरत असेल यात ते नवल नाही. पण आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना काळ घाबरत होता ही नवलाची गोष्ट आहे. तुकोबरांच्या नावाला यम कापत होते याला जीवन जगण्याचे. तुकाराम 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 राम तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम कापेयम संगे तुक मत 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 तुक मत मत नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम यम संगे तुक मत मत संगे तुक मत मत तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम 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 तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम किंवा जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. तुकोबराच्या नावाला काळ घाबरत होता यम घाबरत होते. काय जीवन जगण्याची मर्यादा आहे. बाबांच्या निमित्ताने एक वाक्य कीर्तनातल्या प्रत्येकाने घरी घेऊन जा. मानवी जीवन जगत असताना लोकांनी आपल्याला घाबरावं इतपड वायवर जीवन कधीच जगू नका. पुन्हा रिपीट करून सांगतो. मानवी जीवन जगत असताना लोकांनी आपल्याला घाबरावं इतपट वायवर जीवन कधीच जगू नका. सध्या लोक कुणालाही घाबरतात. आता रात्रीचा प्रवास करताना आम्ही महाराज लोक कुत्र्याला घाबरतो. मग कुत्र्याने स्वतःला मोठं म्हणून घ्यायचं का? गाव पास होईपर्यंत मागं लागणार आहे, थांबावंच लागणार आहे. जीवन जगत असताना लोकांनी आपल्याला घाबरावं इतपट वायवर जीवन जगू नका. माझ्या जगण्याने वागण्याने चालण्याने बोलण्याने न्यायाला आलेल्या यमाने मला घाबरलं पाहिजे इतपट चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अन्यथा काळ येणार आहे जाणं निश्चित आहे. आता गेल्या अर्ध्या तासापासून मी सांगतोय काळ येणारे जावं लागणार आहे. इथं बसल्यापैकी सगळ्यांनी मला प्रामाणिकपणाने सांगा वाटतं का आपल्याला आपण जावं म्हणून? एखाद्या वाटेने जावं. सध्या तरी लोक पोलिसांना घाबरत नाही, पुढाऱ्याला घाबरत नाही, पण घाबरतात मृत्यूला. ही भीती प्रत्येकाच्या अंतःकरणात मृत्यूची दडलेली. बाबा मृत्यूला जर लोक घाबरले नसते त्या कोरोनाला घाबरून 2 वर्ष घरात लपले नसते. हे जवळचं उदाहरण आहे. किती घाबरतात मृत्यूला सांगू का आई? हो असलं हो म्हणा, नसलं नाही म्हणा. मी तुमच्या मुलासारखा आहे. मला सांगा तुमच्या भावाच्या गावाला तुम्हाला फक्त 2 दिवस जायचं आहे. 2 दिवस भावाच्या गावाला जाण्याकरता तुम्ही तयारी 8 दिवसापासून करता का नाही करता? आता इथंच उत्तर आहे का? 2 दिवस महाराज जाण्याकरता तुम्ही तयारी 8 दिवसापासून करता. मग जिथं खरंच जायचं तिथली तयारी कधी करता? महाराजजी सगळं सांगा पण ते नका सांगू. हां सध्या तर सांगूच नका. आम्ही लाडक्या बहिणी आमचा पगार चालू आहे. मरणाशी का रे नाही आठवण. आपल्याला आठवण पडलेली पण तो येणार आहे आणि जावं लागणार आहे. महाराज म्हणतात आपली गोष्ट सोडा. 14 चौकट्या लंका नाथा 99 सहस्र राया दशरथा तेही गेले मृत्यूपंथा मागे सर्व थान उरेची. भल्या भल्या लोकांना देह त्यागावं लागला. आपल्याला का म्हणून त्यागावं लागणार नाही. कारण काळ न्यायाला येत असताना तुम्ही किती विद्वान आहात तुमच्या विद्वत्तेला काळ घाबरत नाही. तुमच्याजवळ श्रीमंत किती श्रीमंतीला काळ घाबरत नाही. तुमच्याजवळ सुरक्षा किती सिक्युरिटी किती याला काळ घाबरत नाही. आणि कदाचित श्रीमंत लोकांना काळ घाबरला असता गरीब लोकांचा नंबर लवकर लागला असता. तिथं सुद्धा लोकांनी घोटाळा केला असता.
पण तेच खातं सध्या मृत्यू लोकात ओरिजिनल आहे, खरं आहे फक्त मृत्यूचं, बाकी सगळं घोटाळा. तिथं टेबला घालून चालत नाही. आपण सांगा ना पाटील, ओ एम जी पाटील, हा 1 करोडना चेक लिहा, 2-3 महिना राहू द्या, तो एम तुम्हाला सांगेन तुला चेक तर फेक नाही, टाइम संपे घ्या, नाटके करू नको. श्रीमंत लोकांना कान घाबरत नाही, विद्वान लोकांना अजिबात नाही. विद्वानांना जर कान घाबरला असता, हृदयविकारावरचे तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके हृदयविकाराच्या झटक्याने गेली नसते. विद्वानांना कान घाबरत नाही. बाबा सुरक्षेला, असुरक्षेला तर अजिबात घाबरत नाही. कदाचित सुरक्षेला कान घाबरला असता, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गेले नसते. कमी सुरक्षा होती का, कमी सिक्युरिटी होती का, जावं लागलं. देशाच्या अगोदरचे पंतप्रधान गेले नसते. या तिघही गोष्टींना काळ घाबरत नाही. तो येणार आहे म्हणून शोक करू नका. विठ्ठल मानवी जीवनामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर 2 सोडे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्ञानोबा म्हणतात ठरलेले. नाही म्हणलं तर हो म्हणलं तरी 2 सोडे प्रत्येकाच्या जीवनात आहे. पहिला जन्माचा सोडा आहे आणि दुसरा मृत्यूचा सोडा आहे. ज्ञानोबा म्हणतात देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोडिया. एक जन्माचा सोडा ठरलेला आहे, एक मृत्यूचा सोडा आहे. पण दोघंही सोडं उपभोगण्याची पद्धत जरा वेगळी. जन्माचा सोडा लोक आनंदाने उपभोगतात आणि मृत्यूचा सोडा रडून दुःखाने उपभोगतात. हे 2 सोडे उपभोगण्याची पद्धत तुमच्या आमच्यात आहे. संतांच्या बाबतीत तसं नाही. साधू संतांचं एकच अट्टा असे, जितका जन्माचा सोडा आनंदाने उपभोगू त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीने मृत्यूचा सोडा आनंदाने उपभोगू. कारण उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबा वयाच्या 22व्या वर्षी जगाच्या कल्याणाकरता समाधी घेत आहे. 22 वर्षाच्या ज्ञानोबांचं जगणं संपलं, ते समाधी घेत आहेत. आणि 80 वर्षाचा म्हातारा जगण्याकरता कोरोनामध्ये माळ खुंटीला टांगतोय. दोघं सोड्यांमध्ये फरक आहे. 22 वर्षाच्या ज्ञानोबांचं जीवन जगणं संपलं, 80 वर्षाचा म्हातारा मरू वाटत नाही. सांगा कधी गोड होईल, कधी गोड होईल. आपला जन्म आनंदाने आहे, पण मृत्यूच सोडा आपण दुःखाने व्यक्त करतो. पण ज्ञानोबा तुकोबा आधी करून सगळे संत म्हणून गेले, तोच दिवस आपला खरा ठरणार आहे, त्या दिवशी आपला मृत्यू गोड होणार आहे. आणि वाटत असेल दोघंही सोड गोड व्हावे तर तुम्ही एक काम करा. काय करा? अभंगाच्या पहिल्या चरणात ऐसी जोडी करा रामकंठीधरा, 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 ऐसी जोडी करा रामकंठीधरा. चुके
रामायणामध्ये महाराजांनी सांगितले जोडी करून काय करा, रामकंठामध्ये धारण करा. आता जोडी म्हणजे काय हो महाराज? आम्हाला तुम्ही जोडी करायला सांगताय. आम्ही व्यवहारामध्ये बैल जोडी ऐकली होती, बाबा मामाची जोडी आम्ही ऐकली होती. व्यवहारातल्या जोड्या वेगळ्या आहेत. ही तुम्ही जी जोडी सांगतात म्हणजे काय करायचं? शब्दकोशामध्ये जोडी शब्दाचे अनेक अर्थ आहे. जोडी म्हणजे मिळकत, जोडी म्हणजे लाभ आहे, जोडी म्हणजे फायदा आहे. मानवी जीवनामध्ये लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल, महाराज म्हणतात रामकंठामध्ये धारण करा. महाराज आम्ही रामकंठामध्ये धारण करू, पण जो फायदा तुम्ही सांगताय, फायदा कोणता आहे? उत्तरार्धामध्ये फायदा सांगतात, जेणे चुके फिरा गर्भवास. जन्माला येणं आणि जाणं हे हृदयापासून तुम्ही कायमचे संपाल. का हो? येण्याचा जाण्याच्या फेऱ्यापासून चुकावं म्हणून आम्ही रामकंठम धारण करावं. असं काय त्रास येण्या जाण्याच्या फेऱ्यामध्ये? का मी त्या फेऱ्या चुकवायच्या? कारण मानवी जीवनामध्ये सुरुवात जर दुःखाला कुठून असेल, महाराज म्हणतात ती जन्मापासून आहे. महाराजांचं वाक्य आहे, काय सांगो गर्भीची यातना, मन भोगिता नारायण, मज भोगिता नारायण, पाऊस मुळ क्षणोक्षणा जातसे महाराज म्हणतात तुम्ही का गर्भवासाचा लाभ चुकवा, का गर्भवास चुकवा? कारण सुरुवातच माणसाच्या जीवनात दुःखाला तिथून आहे. प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येत बरे. मानवी जीवनाला दुःखाला सुरुवात कुठून आहे? गर्भापासून आहे. मुळात जन्माला येण्याचा प्रवास खडतर आहे. येण्याचा प्रवास त्रासदायक आहे, दुःखदायक आहे. आता बारकाईने नाही का महाराज आपल्याला गर्भवास चुकायला सांगता? सांगू का बाबा? मी सांगितलं येण्याचा प्रवास त्रासदायक आहे, जन्माला येण्याचा प्रवास दुःखदायक आहे, हे सगळ्यांनाच मान्य आहे. बरं, जन्माला आल्यानंतरचा प्रवास तरी कोणता चांगला आहे? जन्माला येण्याचा प्रवास त्रासदायक आहे आम्ही मान्य करू, आल्यानंतरचा प्रवास कोणता चांगला आहे? जन्माला आल्यानंतरच्या प्रवासातले प्रवासी खाली बसल्यापासून उभं राहिल्यापर्यंत आपण सगळे आहोत. मला प्रामाणिकपणाने उत्तर द्या. या प्रवासामध्ये आहे का समाधान? या प्रवासामध्ये आहे का शांतता? या प्रवासामध्ये आहे का सुख? बाबा, या प्रवासात शांतता नाहीये, या प्रवासात समाधान नाहीये, या प्रवासात सुख नाही. मग का हो? या प्रवासात सुख, शांतता, समाधान प्राप्त करण्याकरता कमी पडपड चालू आहे का लोकांची? धरणगाव तालुक्यातला बोवा नाडसे गावापर्यंत पोहोचतो, कमी पडपड आहे का? कमी पडपड आहे का? हा, एवढ्या तापमानात इथे 150 किलोमीटर प्रवास करून आला, कमी पडपड आहे का? सुख, समाधान, शांतता प्राप्त करण्याकरता अहो रात्र पडपड चालू आहे. एवढी पडपड करून सुख, समाधान, शांतता का प्राप्त नाही? काय कारण आहे? बाबा, इथं नाराज राहण्याचं मुख्य कारण आपण आहोत. इथं जगत असताना आपल्याकडचं नाही. काय अडचणी बारके नाही का? धनसुख बाई बढ़ते जा रहे हैं और मनसुख बाई कम होती जा रहे हैं. धनसुख बाई बढ़ते जा रहे हैं और मनसुख बाई कम होते जा रहे हैं. देवीलाल भाई तो कहीं मिलते नहीं, सब मांगेलाल पैदा हो रहे हैं. और शांतीलाल भाई का तो कोई ठिकाणाच नाही. म्हणजे धनाने श्रीमंत सरा माणूस या प्रवासात सापडतोय, मनाच्या श्रीमंतीची उंची गाठताना माणूस या प्रवासात सापडत नाही. सगळ्यात मोठं कारण आहे आई, या प्रवासात सुख नाही, समाधान नाही आहे. या प्रवासात फक्त भ्रम आहे. काय भ्रम आहे का? लहान पोराला वाटतं आपल्यापेक्षा तरुण पोरगा सुखी, तरुणाला वाटतं आपल्यापेक्षा म्हातारा सुखी, आणि म्हाताऱ्याला वाटतं आपल्यापेक्षा पाडण्यातलं पडलेलंच बरं आहे. आहे मात्र सगळे नाराज आहे. काय म्हणतील महाराज? तरुण लोकांच्या जीवनात दुःख आम्ही मान्य करू, म्हाताऱ्या लोकांचं जीवनात दुःखही मान्य करू, पण का हो, नुकतंच जन्माला आलेलं बाळ पाडण्यात पडलेलं आहे.
त्याला कसं संसाराची चिंता, त्याचं दुःख आम्ही मान्य करणार नाही. बाबा त्याच्या जीवनात दुःख आहे. एखाद्या माय माऊलीचं 1.5-2 वर्षाचं बाळ आहे. घरातल्या वरिष्ठ लोकांनी काम नेमून दिलेले, पटापटा काम तिला करायचे, पण पोरग किरकिर करतं, करू देत नाही. मग व्यवहारात मावल्या हुशार राहता. काही माऊली युक्ती करते, त्या किरकिर करणाऱ्या बाळाला अगोदर पाडण्यात झोपी घालते. एकदा पोरग पाडण्यात झोपलं, पटापटा कामावरला सुरुवात करते. कामावरण्यामध्ये बिचारी दंग होते. ते पोरग उठत, आई समोर दिसत नाही म्हणून सारखं रडतं. रडण्याचा आवाज तिच्या कानावर जातो. ती काम सोडते हातातले, घरात जाते, पाडण्यातला रडणाऱ्या बाळाला काढते आणि दुधाला लावते. पण पोरग एवढं चाप्टर असतं, आईने लवकर घेतलेलं नाही, पोरग दूधच लवकर पित नाही. ते सारखं रडतं. त्या बाईला राग येतो, का रे पहिलेच काम पडली, विडात पड काढून दूध पोचते, पित नाही. मग रागाच्या भरात वरून बुक्क्याचा मार देते. आता सांगा बालपण सुखाचं आहे का? बाबा त्या वयात आपण सगळ्यांनी दणके खाल्ले, पण या वयात ते दणके आठवत नाही, तो भाग गवू नये. पण खाल्ले मात्र 100% सगळ्यांनी नक्की. बालपण दुःखाचं आहे. काय म्हणतील महाराज, तरुणपण. तरुणपणामध्ये विशेष शक्ती जीवाला भोग वासना नाही प्राप्त झाली, त्याचे जीवन दुःखाचं आहे. काय म्हणतील, तरुणपण दुःखाचे मान्य करू, पण रिटायर झाल्यावर भेटतं का थोडंफार सुख? आता रिटायरमेंट म्हणजे म्हातारपण तुम्हाला सुखाचं वाटतं का? म्हातारपणामध्ये जीवाला किती दुःख भोगावं लागतं हे मी सांगतोय. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका, कारण सांगणारा महाराज अजून तरुण आहे. आणि तरुणाने दुःख सांगावं, तरुणाने म्हाताऱ्याचं दुःख सांगावं, हा त्या तरुण कीर्तनकाराचा आगावपण आहे. आणि त्याने तो नाडसे गावात करू नये, नियमाच्या विरुद्ध करू नये. म्हातारपणामध्ये जीवाला किती दुःख भोगावं लागतं. मी सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुकोबारांच्या गाथ्यावर विश्वास ठेवा. गाथ्यामध्ये म्हातार लोकांकरती महाराजांनी स्पेशल अभंग लिहून ठेवला. अभंग आहे का? म्हातारपणे तेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावून बैसे, खोबरी याची वाटी झाली असे मूक, गडत असे नाक श्लेष्मपुरी, बोलो जात नाही शब्द हाची नीट, गडगडीत कंठ कप भारी, खोबरी याची वाटी झाली असे मूक, गडत असे नाक श्लेष्मपुरी. महाराज म्हणतात, खोबऱ्याच्या वाटीप्रमाणे तोंड झालेलं आहे, नाकातून काय वाटी तर सांगणं योग्यच नाही. बाबा दिवसभर कपड्याला हात लावून बसतो. देवाला एकच विनंती करतो, प्रभू सगळ्यांच्या चिठ्ठ्या तुझ्या हाती लागल्या, माझी कधी लागल? पण पुढे तुकाराम महाराज अभंगात काय म्हणताय का? तो बाबा त्याच्या म्हातारपणाला कंटाळलेला आहे, यात नवल नाही. त्या बाबापेक्षा त्याचे शेजारी त्याला जास्त कंटाळले. आणि ते शेजारी दररोज देवाला नवस करतायत, देवा गावात ते सगळे राहू दे, पण यल उचल. महाराजांचं प्रमाण आहे, शेजारी म्हणते मरे काना मेला, अनिला कंटाळा येणे आम्हा, खोबरी याची वाटी झाले असे मूक, गडत असे नाक श्लेष्मपुरे. सगळे माझ्या वडिलांच्या बाबाच्या वयाचे तुम्ही लोक आहात, मला प्रामाणिकपणाने उत्तर द्या. आपल्या म्हातारपणामध्ये आपल्या मरणाची वाट आपला शेजारी पाहतो, सांगा म्हातारपण सुखाचं आहे का? बाबा शेजारी वाट पाहतो मरणाची, याचा खेद माणूस नका. शेवटी तो आपला कोण आहे? शेजारी. गाड्या जरा जवळ सोडू का? जवळचा आहे का? त्या म्हाताऱ्या बाबांचा लग्नाचा प्रसंग जवळ आणा. लग्नामध्ये पती पत्नी अंगणी समोर शपथ घेतात. पती म्हणतो मी 7 जन्मापर्यंत तुझा पती होईन, तिकडून पत्नी म्हणते तुम्ही 7 जन्मापर्यंत पती व्हा, मी 7 जन्मापर्यंत सेवा करेन. जी बाई सुरुवातीला म्हटली 7 जन्मापर्यंत सेवा करेन, 7 जन्म जाऊ द्या, एकाच जन्मात म्हातारपण येऊ द्या, ती बाई म्हणते देवा येल उचल. महाराजांचं प्रमाण आहे, नासियले घर
जिनं 7 जन्माच्या गाठी बांधलेल्या आहे, एका जन्मात ती काय म्हणते, नासी येले घरे थुंकून या, बाईल म्हणे खर मरतात तरी बरे. ती बाई म्हणते, बया हे म्हातारा आमच्या घरचं कधी मरण तर मर. आणि माणसाला उपमा काय दिली बाईने, खर. आता खर म्हणजे काय हे घरी जाऊन तपासा. जिनं 7 जन्माच्या गाठी बांधलेल्या आहे, एकाच जन्मात मरणाची वाट पाहते. म्हातार पण सुखाचं आहे का दुःखाचं आहे? बाबा बाळ पण दुःखाचं आहे, तरुण पण दुःखाचं आहे, म्हातार पण दुःखाचं आहे. काय म्हणतील महाराज, आता एका गोष्टीवर आशा उरली, निराशा करू नका, नाहीच म्हणू नका तुम्ही. महाराज सांगावं, मरताना भेटतं का थोडंफार सुख? महाराज म्हणतात, भाऊ पहिला मुद्दा माणसाला मरूच वाटत नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आहे, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. पण ऐका, 1000 विंचू चावल्याने जेवढ्या वेदना होतात त्याच्या दुप्पटीने वेदना माणसाला मरताना होतात. इतकं मरणाचं दुःख आहे. म्हणजे जीवाला जन्माला येताना दुःख आहे, बालपण, तरुणपण, म्हातारपण मृत्यू दुःखाचं आहे. एवढे गर्भवासाचे दुःख आहे. मग का हो, एवढे दुःख आहे आम्हाला मान्य आहे. पण दुःखाला कारणीभूत तरी कोण असेल? मानवी जीवनामध्ये दुःखाला कारणीभूत कोण असेल तर फक्त मानवी जीवनातलं शरीरच दुःखाला कारणीभूत आहे. शरीर आहे तर नाते, शरीर आहे तर संबंध आहे, शरीर आहे तर दुःख आहे, शरीर आहे तर व्याधी, शरीर नाही तर दुःखाला जागाच नाही. मग काही लोक जाणकार म्हणतील का हो, शरीरामुळे जर दुःख भोगावं लागतं, मग हे शरीर मृत्यू लोकात भेटत तरी कोणामुळे? शरीर भेटण्याचं मुख्य कारण सांगतो. ज्ञानोबा म्हणतात, मागच्या जन्माचं राहिलेलं शिल्लक कर्म ते भोगण्याकरतात माणसाला जन्माला यावं लागतं. आगा कर्मे जे उरावे तैते सुख दुःखी फडावे, तया ते भोगावया यावे देहाय का. किंवा केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. राहिलेलं शिल्लक कर्म भोगण्याकरतात आपल्याला मृत्यू लोकात पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. बसलेल्या श्रोत्यांना माझी एक विनंती, वाटत असेल आपण गर्भवासाच्या दुःखापासून मुक्त व्हावं, येणं जाणं यरजर संपव्या. एक काम करा, जन्माला येऊच नाही असं वाटत असेल तर फक्त कर्म चांगलं करा, बस, दुसरं काही नाही. कर्मालाच देव माना. मी तर एक वाक्य माफी मागून बोलतो, पण सध्या एवढे विचित्र कर्म करणारे लोक आहेत. कर्म करताना लोक मागचा पुढचा विचारच करत नाही. काही कर्म करताना पाप रूपी कर्माचे डोंगर उभं करून टाकले, डोंगराचे डोंगर उभं करून टाकले. त्यांनाच त्या डोंगरावर चढणं अवघड झालेले, एवढे डोंगर उभं करून टाकले पापाचे. पण ध्यानात ठेवा, किती कसंही पापरूपी कर्म करा, कर्म एवढं बलवत्तर आहे, कर्म एवढं बलवत्तर आहे. किती बलवत्तर आहे सांगू का? 1000 गायींचा गोठा आहे, त्या गायींच्या गोठ्यामध्ये एखाद्या गायीचं वासरू सोडा, ते बरोबर आपल्या आईजवळ जातं. गायीचं वासरू चुकत नाही. हा, आईचं वासरू चुकू शकतं, आईचं वासरू बी लहानपणी चुकत नाही, पण लग्न झाल्यावर चुकल्याशिवाय राहत नाही. फरक आहे. 1000 गायींचा गोठा आहे, वासरूला सोडा, बरोबर गायीजवळ जातं, आईजवळ जातं. कर्म कुठेही कसंही करा, तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत बरोबर येतं. आता कर्माचे 2 प्रकार आहे, एक दीर्घकालीन कर्म आहे आणि एक तात्कालीन कर्म आहे. सुरुवातीला तात्कालीन कर्म. आता तात्कालीन कर्म कशाला म्हणतात? एखादा व्यक्ती आपल्या चौकामध्ये विनाकारण लोकांना शिव्या घालतोय, काही संबंध नाही, घेणं नाही देणं नाही, शिव्या देणं चालू आहे. आता त्याचं शिव्यारूपी कर्म संपल्यावर त्याला शिंगाडी रूपी फळ लगेच भेटल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात तात्कालीन कर्म, लगेच फळ. काहींचं दीर्घकालीन आहे. काही तर्कवादी लोक गावात तर्क लावतात, अरे आपण दरवर्षी सप्ताह पंगत देतो, दरवर्षी कीर्तनाची सेवा घेतो, तरी 2च क्विंटल तो गावातला आमका सप्ताहाच्या काड्या करतो, तरी बिल्डिंगावर बिल्डिंगा. असं होतं कधी कधी. पण दोघांच्या कर्मामध्ये फरक आहे. पुण्य करून जर जीवनात दुःख येत असेल तर समजावं तुमचं तात्कालीन आहे, आणि तो पाप करून त्याचं कर्माचे गडे भरत नसतील तर समजावं ते दीर्घकालीन आहे, पण त्याचाही नंबर लागणार आहे. कर्माचे प्रकार आहे. म्हणून जन्माला येण्यामागचं मुख्य कारण फक्त कर्म आहे. कर्म चांगलं करा, आणि कर्म घालवण्याची ताकद फक्त त्याच्या चिंतनात आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही रामकंठामध्ये धारण करा, रामकंठामध्ये धारण करा. ज्या दिवशी देवाचं नाव मुखामध्ये आलं, मुख पवित्र होईल, आचार विचार पवित्र होतील, आणि जीवन पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, मुख्य एकच उपाय, रामकंठामध्ये धारण करा. काय म्हणतील, कशाला जन्म वाया घालू आम्ही? अरे आमच्या परिवारातले लोक आमच्यावर एवढं प्रेम करतात, आम्हाला पुन्हा वाटतं आम्ही त्याच घरामध्ये त्याच कुडामध्ये जन्माला यावं. पण महाराज म्हणतात, ते प्रेम नाशिवंत आहे. ज्या प्रेमाला तुम्ही बळी जातायत
महाराज म्हणतात ते खोटे, ते नाश पावणार आहे, त्याच्यात दुःख देणारे 3 वस्तू आहेत. कोणकोणत्या? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाशिवंताटी प्रिय पुत्रधान, 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 विजयान जिनत्याची फळ, नाशिवंताटी प्रिय पुत्रधान, विजयान जिनत्याची फळ, ऐची दोडी करा राम कंठीधारा, ऐची दोडी करा राम कंठीधारा, प्रिय पुत्रधान, विजयात जिनत्याची फळ, नाशिवंताटी प्रिय पुत्रधान, विजयात जिनत्याची फळ, ऐची दोडी करा राम कंठीधारा, ऐची दोडी करा राम कंठीधारा, नाशिवंताटी प्रिय पुत्रधान, विजयात जिनत्याची फळ, नाशिवंताटी प्रिय पुत्रधान, विजयात जिनत्याची फळ, त्याची फळ. महाराजांनी सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये. भाऊ, उत्तरार्धामध्ये पहिल्या चरणात सांगितलं, हा गर्भवास घालवायचा असेल, येणं जाणं तुम्हाला संपवायचं असेल, तुम्ही काय करा? राम कंठामध्ये धारण करा. मुख पवित्र होईल, विचार पवित्र होतील आणि जीवन पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला जर संसारातल्या लोकांवर विश्वास आहे, भ्रम आहे त्यांच्या बाबतीतला, महाराज म्हणतात ते नाशिवंत आहे. त्याच्यात त्रास देणारे 3 लोक आहे. नाशिवंत, आटी, प्रिया, पुत्र, धन, या 3 गोष्टी माणसाला संसारात त्रास देणार आहे. याच्यावर तुम्ही भारी भरू नका. हे सगळे लोक आपल्या जवळचेच नाही, मुला संसारातलं आपलं कोणी नाही. हे फक्त नात्या गोत्यात आपण गुरफटले सगळी नाशिवंत आहे. परिवार नाशिवंत आहे, आपल्या घरात लोक नाशिवंत आहे. हे लांबची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे शरीर घेऊन मी कीर्तन करतोय, हे शरीर घेऊन तुम्ही कीर्तन श्रवण करताय. या शरीराला आपण नातं लावलंय. शरीर कोणाचं आहे? माझं आहे. का हात कोणाचा आहे? महाराज तुमचे डोळे का गोडे तो माझाच आहे ना. पण याच्याशी जर नातं लावलं ना, हे नाशिवंत आहे. हे बी आपलं नाही. मुळात सोपा मुद्दा सांगतो. एखादा पोरगा कीर्तनामध्ये विक्षेप करतोय, बडबड करतोय विनाकारण. गावात 2-4 लोक उठले म्हणे, का रे एवढ्या लांबून कीर्तनकार बोलवला, कोणाचा पोरगा बडबड करणारा? अच्छा, ज्याचा पोरगा होता तो पटकन उठला म्हणे, हो मारू नका, माझा पोरगा आहे. लोक म्हणे तुझा आहे तर मग आवरणार आहे. आता एवढ्या लोकात त्याला बोलल्यावर राग आला. तो त्याच्या मुलाजवळ गेला आणि त्याच्या कानपडीत वाजवली त्याने. जाग्यावर मुलगा शांत केला त्याने. आता गंमत आहे का? त्यानं मुलाशी नातं लावलं, मुलगा माझा आहे, तर त्याचा मुलगा त्याचं ऐकून शांत बसला. त्यानं मुलाशी नातं लावलं, मुलगा माझा आहे, तर त्याचा मुलगा त्याचं ऐकतो. तुम्ही आम्ही शरीराला माझं म्हणतो, मग तुमचं आमचं शरीर आपलं ऐकतं का? आणि शरीर जर आपलं ऐकत असतं तर कधी कधी न सांगता आपले हातपाय का डान्स करायला लागतात हो? त्या हातपायांना सांगा ना, का रे तुम्ही आपले जरा शांत बसा ना. हे डोकं दुखतं आपलं कधी कधी.
याला तुम्ही विनंती करून पहा, रात्री डोकं उठलं ना विनंती करा, कारण आपलाही शांत बस ना. ते डोकं तुम्हाला सांगेन मर का काशी कर, पहिले झेंडू बाम लाव. विचार करा, बोलण्यावर जोर टाका. हा, अरे झेंडू बाम लावल्याशिवाय, एखादी गुढी घेतल्याशिवाय तुमचं डोकं जर शांत होत नाही तर कसं काय म्हणतात तुम्ही शरीर आपले. हे दात टिकाय म्हणून सकाळी किती प्रयत्न करतो आपण, किती मंजन बर्बाद केले अंदाज आहे का, किती बरस बर्बाद केले अंदाज आहे का. अरे अरे अरे, विठोबा मंजन, दंत मंजन, बबूल बबूल पैसा वसूल वसूल, एवढे मंजन बर्बाद केले. पण या दातच ती फारकतील येताना मिस कॉल बी दिना नाही. आख्या दरण्या खिडक्या मोक्या करता निघ्या. का रे तुम्ही आम्हाला सांगतात ना रे, आम्ही दरान प्रयत्न तर करतो. हा, डोक्याचे केस टिकाव म्हणून किती प्रयत्न आहे, हे सुद्धा निघताय. गंमत आहे का. आपल्या शरीराचे पार्ट न सांगता कामे करणे सोडतात. याच्यावरून सांगतो, शरीर सुद्धा आपलं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. फक्त आपण मायेत गुरफटलो. कसे गुरफटलाय का. बाप कहे बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है, न बाप का न माँ का, हे तो सिर्फ जन्म देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, न भाई का न बहन का, हे तो सिर्फ रक्षाबंधन का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. सास कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, न सास का न ससुर का, हे तो सिर्फ लड़की देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. कोणी इथं आपलं, इथं कोणीच नाही. आपल्यावर प्रेम कोणी करत नाही. कवणाचे मायबाप, कवणाचे धन गोत्र, मृग जळवण जाईल रया, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कुणी, अंतील जासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या मायेचा बाजा कोणीच नाही. सोपं सांगू का. धनाने भूम पशवश गोष्टी, बार्या गृहद्वारे जनश्मशाने. महाराज म्हणतात आपण मेल्यानंतर आपले धन बँकेत राहणार आहे, डुरगोर गोठ्यात राहणार आहे, बार्या गृहद्वारे पत्नी फक्त दारापर्यंतच येणार आहे, जनश्मशाने. ठेवायला आले लोक मशानभूमीपर्यंत मर्यादित आहे. आपल्याला मात्र एकटं जळावं लागणार आहे. आहे तरी कोणी तर आपलं. बाबा इथं आपलं कोणी नाही, म्हणून एक काम करा, बारका नाही का, बाबांच्या निमित्ताने एक वाक्य घरी घेऊन जा. इथं जर आपलं कोणीच नाही तर संसारात राहून हाय हाय करण्यापेक्षा संसारात राहून हरिहरी करायला शिका. हरिहरी करायला शिका. हाय हाय करून संसार एक दिवशी मारणार आहे. हरिहरी करा तो प्रभू परमात्मा आपल्या एक दिवशी तारणार आहे. तारणाऱ्याकडे वाटचाल करा, मारणाऱ्याकडे करू नका. पण सध्या तर लोकांची वाटचाल मारणाऱ्याकडे चालू आहे. सागर बाबा, सध्या जीवन लोकांचं क्रिकेट मॅच प्रमाणे झालंय. क्रिकेट मॅच प्रमाणे. जसं क्रिकेटमध्ये बॉलरने बॉल फेकला, बॅटवाला इकडून उडवतो. बॉल हवेत उडाल्यावर तो बॅटवाला जागेवर थांबत नाही. तो काय करतो, धावा घेतो. धावा घेतल्यावर त्याचे रन वाढतात, पण एक गोष्ट त्याची कमी होते, ओव्हर कमी होते. त्याच क्रिकेट मॅच प्रमाणे आपलं सध्या जीवन आहे. तुम्हारी हमारी हम सब लोगों की जिंदगी एक वनडे मैच की तरह है. तुम्हारे हमारे हम सब लोगों की जिंदगी एक वनडे मैच की तरह है. यहाँ पे रन बढ़ रहे हैं लेकिन ओवर घट रहे हैं. रन यानी कि हमारे जीवन में धन बढ़ रहा है, ओवर यानी कि हमारी उम्र घट रही है. तो आप सभी लोग कुछ ना कुछ तो पुण्य का काम कीजिए. राम नाम के, विठ्ठल नाम के चौकार और छटकार लगाइए, ताकि ऊपर बैठा हुआ अंपायर आपके हाथों में मोक्ष की ट्रॉफी दे सके. मोक्ष की ट्रॉफी दे सके. अधूनमधून त्याचं नावाचा सिक्स चौकार वाजवल्याशिवाय राहू नका. महाराज बोलायला सोपं वाटतं हो, करणं कठीण आहे. आम्ही नुसतं देवदेव करायचं, राम राम करायचं, आमचा परिवार कोणी चालवायचा. तुम्हाला काय, तुम्ही सांगून निघून झाली इथून. बरोबर आहे, काळ विचित्र आहे. संसार म्हणल्यावर पैसे पाहिजे. काबाड कष्ट केल्याशिवाय परिवार चालवणं अशक्य आहे. आमच्या जीवनाचं उदाहरण घ्या तुम्ही. मी जर कीर्तनाचे पैसे न घेणं ठरवले, उदाहरणार्थ बरं का, तसं मनवर घेऊ नका. मनवर घेऊ नका. जवळ बी नाही ते मनवर घेण्यासारखं. जवळ आम्ही जर कीर्तनाचे पैसे न घेणं ठरवले, आता माझं गाव इथून 160 किलोमीटर आहे, धरणगाव तालुक्यात. माझ्याकडे गाडी आहे. मी कीर्तन करून घरी निघालो, मला रस्त्याने पेट्रोल पंप लागला. पहिलेच ती भेटत नाही पेट्रोल पंप लागला. मी पेट्रोल पंपाजवळ गेलो आणि त्याला सांगितलं, भाऊ 1 तास मन प्रवचन ऐकले, 5 लिटर पेट्रोल टाकीले.
तो म्हणे तुन प्रवचन तून गाव आठेने. पैशाशिवाय काही चालत नाही. पैसा कमवलाच पाहिजे, काढाची गरज आहे. पण बारकाई नाही का, पैसा कमवताना इतकाच कमवा कितका सांगू का, ज्या वेळेस आपण इथून वरती जाऊ ना, आपला जाण्याच्या वेळेस आपल्या मुलांनी आपल्या करता घरात डॉक्टरच्या ऐवजी वकील आणू नये. इतका पैसा कधीच कमवू नका, कधीच कमवू नका. हा, आपण जावं आणि लगेच घरात वकिलांनी यावं, मग तुम्ही व्यर्थ जगले म्हणून समजा. ओझं होते तुम्ही मृत्यू लोकामध्ये. बाबा कोण नाही हो इथं आपल्यावर प्रेम करणार आहे. अरे इथं आपलं कोण नाही. मी सांगतोय आताचा पोरगा, माझ्यावर विश्वास ठेवू नका. घडलेला दृष्टांत सांगतो तुम्हाला. या कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाने आपल्याला शिकवून दिलं इथं खरंच आपलं कोण नाही, तरी लोक सावध नाही. अहो कोरोनामध्ये स्वतःच्या बापाला पोटच्या पोराने 10 फुटाच्या काठीला बांधून डबा दिला जेवणाचा. तो बाप पोरगाला म्हणे का रे म्हणा शेवटना टाईम होणार तुम्हा ही बस. पोरगा सांगे बापले भाऊ सगळ्या ठिकाणी बसाळ पण तुपा नको बसाळू. तुपा बसतो रे बसनो तू बसा टेवशी कायम ना जे भाऊ तू लांबच बरा आहे. आपला जवळचा मित्र कोरोनामध्ये मांडीला लावून बसला. आपण जोराने खोकळलो, 5 फुटापर्यंत उड्या मारायचा. खरं भाऊ तू उड्या काम मारला ना. तो म्हणे तू खोकले राहा ना, पहिले चेक करले मग माफा ये. किती गंमत आहे, किती गंमत आहे. लोक स्वार्थी आहेत, लोक स्वार्थी आहेत. मृत्यूच्या समयी प्रत्येक माणसाला भेटण्याकरता शेवटी 3 मित्र येतात. पहिला मित्र मरणाऱ्या माणसाला भेटायला आलात. मी नेहमी विनोदान सांगतो कीर्तन, राम राम हो बाबा, राम राम. चाललेत कामाला सोडून तुम्ही. मरणारा जीव म्हणे चाललो सोडून. मरणारा जीव पहिल्या मित्राला काय म्हटलं, का रे तू चालतो का माझ्या बरोबर. मित्र म्हणे बाबा अरे तुम्हाला आम्ही मुंबईपर्यंत नेऊ, नाही ॲम्ब्युलन्स परवडली हेलिकॉप्टरने नेऊ, पण सोबत नाही येऊ. धोका दिला पहिल्याने. पहिला निघून गेला, दुसरा आला, राम राम बाबा, राम राम. चाललेत कामाला सोडून. मरणारा जीव म्हणे चाललो सोडून. दुसऱ्या मित्राला मरणारा जीव काय म्हटला, तू चालतो कर माझ्या बरोबर. दुसरा मित्र म्हणे बाबा चंदनाचे लाकडं आणू, गवऱ्या सुद्धा बोलू, पण तुम्ही आम्हाला सोबत नका बोलू. मरणारा जीव म्हणे का रे मूर्खांनो तुमच्या करता कमी केलं का रे. अरे 1 बिघा शेत होतं माझं, मी बांध करू करू 2 केलं. घरातला लाईट उडाला, मी मंदिरातला काढून आणला. का रे चालणार आहे. त्या म्हणे तू मंदिर म्हटला काढ नाही तर पंचायत मधला आमले काढले नाही. तुने पाप तू पा. 2 मित्रांनी धोका दिला. तिसराला भेटणं करता, राम राम बाबा, राम राम. चाललेत का म्हणून सोडून. मरणारा जीवावर रडू आला आता, भाऊ चाललो सोडून. मरणारा जीव तिसऱ्या मित्राला काय म्हटला, का रे 2 मित्रांनी मला धोका दिला, तिसरा तूच आहे, तुझ्यावर माझी आशा आहे, चालतो कर माझ्या बरोबर. बाबा तिसरा मित्र काय म्हटला आहे का हो. तो म्हटला बाबा त्या दोघांसारखा मी गद्दार नाही, मी खरा आहे. मी जन्मापासून तुमच्या बरोबर होतो आणि मरेपर्यंत राहणार आहे. माणसाला रडू आला, अरे जे 2 गद्दार होते आयुष्य गमावलं त्यांच्याकरता, तू खरा होता तुझ्याकरता कमी जगलो. आता हे 3 मित्र कोणते होते ऐका. पहिला म्हटला मुंबईपर्यंत नेऊ. पहिला मित्र माणसाचा पैसा, जिथं पैसा आहे तिथे हेलिकॉप्टर काय येणार नाही, सोबत नाही येऊ. दुसरा मित्र म्हटला चंदनाचे लाकडं आणू. दुसरा मित्र म्हणजे माणसाचा परिवार. आणि तिसरा मित्र म्हटला जन्मापासून बरोबर मरेपर्यंत राहणार आहे. आपला सगळ्यांचा तिसरा खरा मित्र कोणता सांगू का, माणसाने केलेलं दान धर्म सत्कर्म पुण्य हेच आपल्या कामी येणार. बस दुसरं काहीच येणार नाही. म्हणून करा हरे भक्ती इथं नाही परलोकील कामा, सोडविल यमा पासून या. यमापासून सोडण्याची ताकद दान धर्म भक्ती सत्कर्म याच्यात आहे, कोणीच नाही. महाराज म्हणतात धन सुद्धा नाशिवंत आहे. मला सांगा मेलेल्या माणसाच्या कपड्याला खिसा राहतो का. कारण त्या टेलरला माहिती आहे येताना काय घेऊन आलं आणि जाताना काय घेऊन जाणार आहे. कशाला 1 मीटर कापड वाया घालवायचा, हात रुमाल बनवून टाकू. मरताना जर कपड्याला खिसा नाही तर पूर्ण आयुष्य खिसा भरवण्यात का घालवतोय तुम्ही. आम्ही लोक याचा विचार करा. हा जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत गाव तुम्हाला मान देईल, समाज मान देईल आणि परिवार सुद्धा देईल. आमना जिबू तात्या नाना पैसा संपू द्या, नाना कोणता कोपरा मग काना घ्या. हाय बी देखत 10 रोज फोटो दे म्हणतात बापरे या नाना नाही घ्या, मग तुम्ही झोपमा होतात का. किती लोक विचित्र. जोपर्यंत सुख समाधान आहे तोपर्यंत लोक तुमच्या बरोबर आहे. धन आपलं नाही. काम करा. या नाशिवंत नदीतून जर पार व्हायचं असेल
तुम्ही नाव तयार करा. कोणती? अभंगाचे तिसऱ्या चरण. नाव धडकारा सहस्रनामाची, 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 नव धडकन नव धडकन धडकन सहस्रनामाची, नव धडकन सहस्रनामाची, नव धडकन सहस्रनामाची, देववंदूची धडी पावे, महाराज म्हणता एक काम करा, नाशवंत आहे सगळं, या भव नदीतून पार व्हायचं असेल, सहस्रनामाचे नाव तयार करा. नावेत बसल्यानंतर काळ जर तुम्हाला नेण्याची भीती दाखवल, महाराज म्हणता एक काम करा, काळाच्या तोंडावर हाना, बाता भरा तुम्ही रामनामाचा, कारण राम नामच मृत्यू लोकात आपल्याला सोडू शकतं, त्याची तुम्ही जोडी करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीजजाचा शीनतेची फूड. माझी मर्यादा ठिकाणी संपण्यात आलेली आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती माझा आहे, मी त्यांच्या संबंधाने प्रत्येकाने वागा, प्रत्येकाशी गोड बोलून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. हा मृत्यू लोक आहे, इथं क्षणाचा भरोसा नाही. जो क्षण जगता येईल तो आनंदाने जगा आणि वेळोवेळी सत्कर्म पुण्य करण्याचा प्रयत्न करा. मला तरी वाटतं देवाचं भजन करणं, नीतीने वागणं, प्रेमाने जगणं याच्यासारखं चांगलं पुण्य मृत्यू लोकात कोणतंच नाही. दुसरी गोष्ट,
आईवडिलांच्या अंतःकरणापासून सेवा करण्याचा प्रयत्न करा. सगळं काही तुमच्या जीवनावर तुम्हाला भेटल, पण मायबाप भेटणार नाही. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. नाही तुम्ही चारधाम यात्रेला गेले तरी चालतील. सकाळी आईचे 2 पाय धरा, बापाचे 2 पाय धरा. ती सगळ्यात मोठी पवित्र चारधाम यात्रा आहे. काही लोक पंढरपूरला जातात, आम्हाला सांगतात महाराजजी या पट्ट्याने पंढरपूरच्या 50 वाऱ्या केल्या, भेटल का नाही मला स्वर्गात जागा. अरे पंढरपूरची वार करी तुम्ही अधिकारी मोक्षाचेच आहात, पण कधी मोक्षाचे आहात? पांडुरंग परमात्माला भेटण्याकरता चालले, आई रुक्मिणीला भेटण्याकरता चालले, पण घरातले मायबाप रूपी रुक्मिणी पांडुरंग जर सुखात असेल तर पंढरपूरचा पांडुरंग तुमच्यावरती कृपा करणार आहे. मायबाप रूपी घरातले रुक्मिणी पांडुरंग जर दुखात आहे, 1000 वाऱ्या करा, तुमच्या स्वप्नात बी येणार नाही. आज पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. कशाचे बडाने? सामर्थ्याने. त्या पुंडलिकाने मायबापाची सेवा केली, त्या सामर्थ्याने उभा आहे. नाही जाता आलं पंढरपूरला जाऊ नका, घरीच राहा. अरे अशी सेवा करा, अशी सेवा करा, त्या पांडुरंगाला पंढरपूर सोडून नाळसे गावात यायला भाग पाडा. इतपट सेवा अंतःकरणापासून मायबापाची करा. पण नाही कळत काही नास्तिक वर्गाला मायबापाची किंमत. दुर्दैव आहे. मान्य ती म्हातार लोक थोडे संतापी राहतात, वयाच्या हिशोबाने वागणं बदलतं त्यांचं. आपणच म्हणतो ना, म्हाताऱ्या माणसाची बुद्धी लहान पोराप्रमाणे असते. आणि लहानपणी आपण कमी हट्टी होतो का? रात्री रात्री आपण हट्ट केला तर दुकानदाराचे पाय पकडून आपल्या हट्ट आपल्या मायबापाने पुरवले, आणि त्यांच्या हट्टापायी आपण त्यांना त्रास देत असाल, किती पाप मोठं करतोय आपण. पापाची भागीदारी होऊ नका. बाबा, आपला चेहरा पाहून आपल्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहे. आपला चेहरा न पाहता आपल्यावर प्रेम करणारे फक्त आपले मायबाप आहे. तेच आपल्यावर प्रेम करू शकतात, अन्यथा कोणीच नाही. किती प्रयत्न केला भांबरे परिवारांनी, यांचे वडील यांना पुन्हा भेटतील का? फक्त फोटोच्या माध्यमातूनच पाहायला मिळतील. एकदा निघून गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही. काही लोकांच्या जीवनात मायबाप हयात आहे, यांच्या जीवनातली संधी गेली, पण तुम्ही संधीचं सोनं केल्या वाचून राहू नका. अंतःकरणापासून सेवा करा. बाबा व्हॉट्सअपवर मी चर्चा वाचली. ती चर्चा अशी होती, मुलीचं लग्न झाल्यावर तिचे मायबाप सांभाळण्याचा अधिकार शासनाने जर मुलींना दिला असता, महाराष्ट्रात वृद्धाश्रम नावाचा शब्द उरला नसता. मुलींचं लग्न झाल्यावर त्यांचे मायबाप सांभाळण्याचा अधिकार शासनाने मुलींना दिला असता, महाराष्ट्रात वृद्धाश्रम नावाचा शब्द उरला नसता. पण माझं असं मत आहे, मुलीचं लग्न झाल्यावर त्याच दिवशी तिच्या मायबापाने तिला सांगितलं असतं, बेटा आम्हाला सोडून चालली, उद्यापासून तुझे सासू सासरे तुझे मायबाप आहे. खरंच महाराष्ट्रात वृद्धाश्रम नावाचा शब्द उरला नसता. म्हणून आपली मुलगी परक्याच्या घरी जात असताना तिला जथून सांगा, बाई आम्हाला सोडून चालली, उद्या जर आमची आठवण आली, सासू सासऱ्यात आम्हाला बघ. माझी तुला आठवण आली, सासूच्या मिठीत पड. माझ्या मिठीत पडण्याचा आनंद तुला प्राप्त होईल. हे ज्या दिवशी प्रत्येक मायबापाने आपल्या मुलींना शिकवलं, बस खरंच मुलांची मायबापाची अवहेलना करणारे पोरच जन्माला येणार नाही. शिकवा आपल्या मुलींना. अरे त्यांच्यावर आपल्यावरती उपकार आहे. एकदा जीवनातले मायबाप निघून गेले ना, वाटतं आपल्याला क्षणाला, पण ते घर पोरकं झाल्याशिवाय राहत नाही. 2 दिवस आई वडील गावाला गेले, घरात कसे उंदीर झाले. 2 दिवस आई वडील गावाला गेले, घरात कसे उंदीर झाले. आई वडील परत आले आणि घरात ते कसे मंदिर झाले. घराचे कसे मंदिर झाले. घरात मांगल्य, दिव्यता, रम्यता टिकून ठेवण्याची ताकद आपल्या मंदिरातलं मुख्य दैवत फक्त आपले मायबाप आहे. बस त्यांना सांभाळा. मी तर म्हणतो, जो मायबापासमोर झुकला त्याला देवासमोर सुद्धा झुकण्याची वेळ आयुष्यात येणार नाही. आपल्यावर उपकार आहे. माँ की इतनी सी कोख में बच्चा 9 महीने 9 दिन तक समा सकता है. माँ की इतनी सी कोख में बच्चा 9 महीने 9 दिन तक समा सकता है, लेकिन उसी बच्चे के 4-4, 5-5 मंजिली इमारत में एक माँ और बाप ने समा सकती, हमारे महाराष्ट्र का बहुत बड़ा दुर्भाग्य है. दुर्भाग्य. बिकार अवस्थेला पोचलेले मायबाप आहे. 4-5 घरं भीक मागून 5-5 पोरांना पोचण्याची धमक मनगटात बाळगतात, पण ते 4-4, 5-5 पोरं मोठ्या पदाला असून मायबापाला पोचू शकत नाही. बस त्यांच्या इतकं पाप दुसरं कोणी करत नसेल. पापाची भागीदारी होऊ नका. अंतःकरणापासून सेवा करा. जसं या भांबरे परिवाराने, एक बाबा गेल्यानंतर सुद्धा अंतःकरणापासून कीर्तनाच्या माध्यमातून एका प्रकारे सेवाच आहे. पुन्हा एकदा त्यांच्या पवित्र विचारा करता आपण सगळ्यांनी त्यांचं टाळी वाजून एकदा गौरव करायचा.
आमचे सुनील दादा तर एक कंपनीचे मालक आहे नाशिकला. एक चांगला परिवार आहे, सुशिक्षित परिवार आहे. आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये एक निष्ठा होती, बापाबद्दल पवित्र विचार होता. कीर्तनाचा कार्यक्रम घडावा आणि हा उत्तम प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय. हे असंच प्रेम आपलं त्यांच्याविषयीचे उपकार अंतःकरणात असावं, मायबाविषयीचं प्रेम असावं. आता तुमच्या जीवनात वडील निघून गेलेले, आई हयात आहे, आईंची अंतःकरणापासून सेवा करा. न कळत प्रभू तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जालेशा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. बोलत असताना चुकीचा शब्द निघाला, पोरगं म्हणून मला माफ करा. जे काही चांगलं बोललं गेलं तर प्रत्येकाने घरी घेऊन जा. ज्यांच्यामध्ये सेवेचा योग आला, आपल्या परिसरातील एक गोड गड्याचे धनी मारायला काय हरकत नाही. खरंच कृष्णाजी माऊली हा परिवार आहे आपलावाला. हा जो परिसर आहे, इकडे गुणीजनांची खाण आहे. इकडे कीर्तनकार यायला घाबरतात, बोलायला घाबरतात. इकडे सगळे अभ्यासू लोक आहे, सामान्य माणसाचं काम नाही. आज सागर बाबा एक महाराष्ट्रातील नामवंत गुणीजनांमध्ये त्यांचं नाव आहे. त्यांनी मला बोलवलं म्हणून मी स्तुती करत नाही. त्यांच्याविषयी अंतःकरणात जागा आहे. मोठ्या मोठ्या फडांवर आवर्जून त्यांना गाण्याकरता बोलवलं जातं. हे आपल्या परिसराचं एक वैभव म्हणलं तरी काही हरकत नाही. परिसराचं वैभव आहे आपलं. आणि त्यांच्या यादीत कीर्तनकार कमी आहे का? त्यांनी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराला फोन करावा आणि त्या कीर्तनकारांना नाडसे गावात यावे, असाही अधिकार आहे. पण एवढं सामर्थ्य असून सुद्धा या पांबराचा नंबर त्यांनी लावला, हे त्यांचं मोठं पण. आणि मला नाडसे गावाचं दर्शन झालं, माझं भाग्य, माझं भाग्य. असंच प्रेम कायम टिकून राहावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या जोडीला आमचे भाऊसाहेब बाबांचा आवाज तर ऐकतच राहावं. माऊलीने वेगळीच देण्या परिसराला दिलेली, एकशी बडकरी एक आहे. भाऊसाहेब बाबा जे धुळे जिल्ह्याचे आमचे निलेश दादा, आपले सगळेच लोक, सगळ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. सेवेला वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर